सातपूर पोलीस ठाण्यात आगामी विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली। नाशिक शहराच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत आगामी काळात सातपूर गावातील 12 गाड्या यात्रोत्सव, रमजान ईद उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव या सण उत्सवामध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजना, नियोजन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी नाशिक महापालिका, विद्युत विभाग, वाहतूक विभाग अशा अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या। तर सातपूर शहरातील सर्व धर्म समभाव या सामाजिक सलोख्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी विशेष कौतुक करीत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। आज सर्वांनी या ठिकाणी 12 गाड्याची परंपरेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे। परत परत त्या गोष्टीची गती मी या ठिकाणी येत नाहीये। गेल्या वर्षी मी या ठिकाणी मला तो बंदोबस्त करण्याचा योग आला होता। खरोखरच खूप छान आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये तो बंदोबस्त झाला होता। आम्ही तो एन्जॉय केला होता। म्हणजे आम्ही बंदोबस्त कमी पण तो उत्सव जास्त एन्जॉय करत होतो। तर त्या ह्यावेळेस देखील आमची भूमिका ही त्याच पद्धतीने राहील की आम्ही तो उत्सव बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येऊ आणि आमचं बंदोबस्ताचं काम तर त्या ठिकाणी चालूच राहील। तर हे आपलं बंदोबस्ताचं नियोजन या ठिकाणी असणार आहे। बाकी राहिला प्रश्न जो काही ह्याच्या संदर्भात आहे, परवानग्याच्या बाबतीमध्ये मी बोलते। तर आपली मोठी मिरवणूक असल्यामुळे कालच माझ्या ऑफिसमधून सीपी ऑफिसमध्ये तुमची परवानगी गेलेली आहे। सीपी ऑफिसमधून आज तुम्हाला परवानगी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळून जाईल याची मी या ठिकाणी काळजी घेते। बाकी आपले जे 1-2 दिवस अगोदर जे कार्यक्रम आहेत त्या परवानगीच्या बाबतचे पत्र माझ्याकडे आलेले नाहीयेत। त्याचे पण पत्र लगेच आपण पाठवून द्या। जो आपला पोवाडा आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत तर त्याच्या देखील परवानग्या माझ्या स्तरावरती आहेत, त्या मी तुम्हाला लगेच देऊन टाकते। परवानग्यांचा विषय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण किंवा अडचण या ठिकाणी येणार नाही। अडचण त्याची कुठली येणार नाही। तर फक्त काय करा की जे तुम्ही कार्यक्रम घेणार आहात त्याची एक रूपरेषा पोलीस स्टेशन स्तरावरती द्या। म्हणजे काय होईल, आम्हाला तिथे कुठं बंदोबस्त लावायचा, काय लावायचा, त्याचं नियोजन आम्हाला व्यवस्थित या ठिकाणी करण्यात येईल। तुम्ही खूप छान यापासून परंपरा सुरू केलेली आहे की एक पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। नवीनच प्रदर्शित झालेला छावा पिक्चरचं स्क्रीनिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर खूप छान उपक्रम या ठिकाणी केलेले आहेत। तर त्या सर्व उपक्रमांना आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी। उत्सव आहे त्याच्यामुळे त्याची जी पूर्वतयारी आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे। त्याच्यामुळे मीटिंगला मी आवर्जून ह्यांना सांगितलं होतं, सरांना सांगितलं होतं की हे 2 अधिकारी या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे। कारण त्यांच्याशी रिलेटेड पण काही अडचणी असतील तर त्या लगेच तिथल्या तिथं आपल्याला मीटिंगमध्ये सोडवता येतील। पुढचा या ठिकाणी मॅडमनी जो प्रश्न या ठिकाणी हे केला होता की महिलांच्या छेडखानीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं आहे। तर खरोखरच अशा प्रकारे या ठिकाणी होतात। आधी तिथं माती हा होतेच या ठिकाणी, तर अशी हे होऊ नये, कुठलेही गालबोट या ठिकाणी लावू नये। त्याच्यामुळे दामिनी मार्शल आमच्या त्या ठिकाणी कार्यरत ठेवते की ज्या आपल्या उत्सवाच्या दिवशी पण राहतील, पण अगोदर 1 दिवस आणि नंतर 1 दिवस अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या कार्यरत राहतील। म्हणजे आपल्या महिलांना किंवा मुलींना कुठल्याही प्रकारे छेडखानीच्या स्वरूपामध्ये ह्याला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा तशा कुठल्याही प्रकाराला सामोरं जावं लागणार। दुसरी हे चोऱ्या माऱ्यांच्या अनुषंगाने जर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता तर क्राईमची टीम आणि आमच्या डीबीच्या टीम या पूर्ण यात्रेमध्ये या ठिकाणी फिरणार आहेत। त्यांना ऑलरेडी काल सीपी सरांनी सूचना दिलेल्या आहेत की ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्या टीम नेमायच्या आहेत। सीपी सरांनी पण काल जी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमाचा आढावा घेतलेला आहे। सीपी सरांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की सीपी सर त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी येणार आहेत। सरांनी तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बाबत मला सांगितलेलं आहे। तर सीपी सरांना घेऊन यायची जबाबदारी माझी आहे। सर त्या दिवशी येणार आहेत आणि सरांचं पण म्हणणं तेच आहे की आम्हाला तो उत्सव बघायचा आहे, आम्हाला तो आनंद घ्यायचा आहे। तर त्यासाठी नक्कीच सीपी साहेब तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी येणार आहेत। आम्ही तर त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असू। फक्त एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी करायची आहे, म्हणजे तुम्ही पण त्यावेळेस तिथं बंदोबस्तासाठी असाल, आम्ही पण बंदोबस्तासाठी असाल। ज्यावेळेस गणेशावरून मंदिरातून दर्शन घेऊन येऊन जेव्हा इकडच्या साईडला 12 गाड्यांकडे ह्या ठिकाणी जात असतो त्यावेळेस ती गर्दी तिथं असते। आपल्याला बॅरिकेड अक्षरशः बंद करून गणेशालाच फक्त पुढं काढून द्यावं लागतं आणि ती गर्दी त्या ठिकाणी बाहेर या ठिकाणी काढावी लागते। तर तिथं काही तुमचे स्वयंसेवक ठेवा, आमची लोक पण त्या ठिकाणी असणार आहेत। कारण त्या गर्दीवरती कंट्रोल करणं आम्हाला थोडंसं अवघड जातं ह्या परिस्थितीमध्ये, कारण ती गरजेचं पण असते। कारण गणेशाला जर तिथून व्यवस्थित काढल्या तर तो पूर्ण रस्ता भरून जातो आपला, की तो परत गाड्या यायला तो प्रॉब्लेम या ठिकाणी होतो। तर त्या ठिकाणी तुमचे स्वयंसेवक देवा। आमची पण त्या ठिकाणी आरसीपी पथक राहील। सूचना आहेत की पार्किंग जे आपण पार्किंगचे लॉट दिलेले आहेत त्याच ठिकाणी सर्वांनी पार्किंग करावं। आपले जे येणारे नातेवाईक आहेत त्यांना देखील त्याप्रमाणे सूचना करा की पार्किंग हे पार्किंग लॉट मध्ये राहावं, की जेणेकरून तो रस्ता पूर्ण रिकामा राहतो आपल्याला।
म्हणजे मग तो एकदा रस्ता रिकामा राहिला की आपल्याला काहीच अडचण येत नाही. रस्ता जर गर्दीचा झाला तर मग आपल्या सगळ्यांनाच ते सोयी म्हणजे सगळ्यांनाच ते हे होतं, कंजेस्टेड होतं आणि मग ते गाड्या पुढे ओढणं आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी चिकटीचं झालं. त्याच्यामुळे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांनी पण घ्यायची आहे. आम्ही तर त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहोतच. बाकी इतर ज्या काही गोष्टी आपल्याशी चर्चा झाल्या त्या पद्धतीने बंदोबस्त हा आमचा अगोदर 2 दिवसापासूनच लागला जाईल. फक्त आपली कार्यक्रमाची रूपरेषा द्या, त्याप्रमाणे बंदोबस्त त्या ठिकाणी कसा डिप्लॉय करता येईल. आमचा पूर्ण बंदोबस्त त्या अनुषंगाने देखील तयार आहे, रेडी आहे. आणि फारुख भाई आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्व आपल्या शिरखुर्म्याचा आनंद घ्यायला नक्की येऊ. नक्की ते देखील आपल्याला सर्वांना ईदच्या देखील शुभेच्छा आहेत. पोलीस प्रशासन आपल्या बरोबर आहे, आपल्या मदतीसाठी या ठिकाणी आहे. सातपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सातपूर यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश निगळ, माजी प्रभाग सभापती प्रकाश लोंढे, फारुख खान पठाण, मायाताई काळे, शांताराम निगळ, पद्मराज काळेसर, कैलास निगळ, योगेश गांगुर्डे, सुनील मौले आदींसह सातपूर शहरातील राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सुनील पगारे, सातपूर.